स्टार्ट करून द्या. अरे काय अडचण, ठीक आहे. हा तुम्ही कंटिन्यू बघा. आता जे मी तुम्हाला सांगितलंय पार्ट फर्स्ट जो आहे, ठीक आहे, मला तरी वाटतं याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट जो आहे तो ग्रॅव्हिटेशन आहे. सेकंड नंबरचा पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आहे. त्याच्यानंतर केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन्स आहे. ग्रॅव्हिटेशन फर्स्टली, व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन? प्लीज स्पीक नाउ बेटा. व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन? गुरुत्वाकर्षण, ठीक आहे, गुरुत्वाकर्षण. आता मला सांगा याच्यामध्ये आपण फिजिकली याचा स्टडी करणार आहोत की केमिकली स्टडी करणार आहोत? ओके, ठीक आहे. हे पुसायचं का दानोऱ्याला का? असू द्या सर, राहू द्या काय अडचण नाही. ठीक आहे, बघा आपण आपला ते डोर बंद कर बेटा, डोर बंद करून घे. ग्रॅव्हिटेशन आहे सुरुवातीला, गुरुत्वाकर्षण आहे. आता गुरुत्वाकर्षणाचा जो काही अभ्यास आहे तर तो आपण बायोलॉजी मध्ये करणार का? बायोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास करणार आहोत? बायोलॉजी मीन्स, प्लीज स्पीक नाउ, व्हॉट इज मिनिंग ऑफ बायोलॉजी? प्लीज स्पीक नाउ द मराठी मिनिंग ऑफ बायोलॉजी. जीवशास्त्र, जीवशास्त्र. तुम्ही बोला. हे बघा, ज्यावेळेस तुम्ही बोलणार ना त्यावेळेस अंडरस्टँडिंग होणार आहे. नुसतं माझ्या एकट्याकडे बोलून चालेल का? तुम्हाला उत्तर तर द्या. तुम्हाला जे येतंय, ठीक आहे, आन्सर चुकीचा असेल तरी चालेल, आन्सर राईट असेल तरी चालेल. चुकीचं दिले तुम्ही त्याला क्लिअर करतो. आपण कशासाठी येऊन बसलो इथे? बरोबर आहे की नाही? कन्सेप्ट क्लिअर करायची की नाही आपल्याला? कन्सेप्ट केव्हा क्लिअर होईल? ज्यावेळेस आपण एखादी सायकल चालवणं शिकतोय आणि पडलो, पुन्हा चालवणं शिकलो, पुन्हा पडलो, तर ती थर्ड टाइमला आपल्याला चालवता येणार क्लिअर ती. बरोबर आहे की नाही? त्या पद्धतीने बोलायचंय. गुरुत्वाकर्षण महत्वाचं सांगायचं झालं, मी तुम्हाला बोललो अगोदर की जीवशास्त्रामध्ये आपण गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करणार आहोत का? करणार आहोत का? नाही करणार आहे. बरोबर. गुरुत्वाकर्षण ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट आपल्याला भौतिकदृष्ट्या अभ्यासायची असते विज्ञानामध्ये, आणि ती आपण कुठे अभ्यासणार आहोत? फिजिक्स मध्ये, भौतिकशास्त्रामध्ये. येते लक्षात? मग ह्या ज्या कन्सेप्ट आहे, ह्या नॉन लिव्हिंग थिंग्सच्या कन्सेप्ट आहे यामध्ये. काही ज्या नॉन लिव्हिंग थिंग्सच्या कन्सेप्ट असतात बेटा, तर त्या नॉन लिव्हिंग थिंग्सच्या कन्सेप्ट आपल्याला लवकर क्लिअर होत नाही. मग त्यासाठी लिव्हिंग थिंग्स, मी जर तुम्हाला एका सांगितलं, एक डॉल तुमच्या समोर ठेवली एवढी मोठी आणि सांगितलं बघा ही डॉल आहे, ही डॉल बोलती आपल्या समोर, ही डॉल आपल्या समोर एक ऍक्टिंग करून दाखवणार आहे, ती आपल्याला एवढी इफेक्ट करेल का आपल्यावर? लवकर अंडरस्टँडिंग होईल का तिचं आपल्याला? नाही. पण त्याच्याऐवजी मी जर म्हटलं हा आपला स्टुडंट आहे, ठीक आहे, हा इथे येऊन तुम्हाला काहीतरी 2 शब्द गाईडलाईन करणारे, प्रॉपर गाईडलाईन करणारे, आपल्याला त्याचं लवकर अंडरस्टँडिंग होणार आहे. कारण की लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स. समजतंय? प्लीज स्पीक नाउ द डिफरन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स बेटा. यस, व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स? व्हेरी नाईस. सजीव आणि निर्जीव, ठीक आहे. सजीव असेल तर आपल्याला लवकर अंडरस्टँडिंग होते, निर्जीव असेल तर लवकर अंडरस्टँडिंग होणार नाही आहे. बरोबर. नॉट अ चेंजेसच होत नाही नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये, मग आपल्याला तो लवकर कन्सेप्ट ती क्लिअर नाही होणार. ठीक आहे. म्हणून आजच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला सरांना सांगितलं होतं की पार्ट 2 त्यांना सांगा, आणि पार्ट 2 मध्ये आपल्या ज्या की बऱ्याचशा कन्सेप्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये हेरिडिटी अँड इव्होल्युशन आहे. सगळ्यात सुरुवातीला हेरिडिटी अँड इव्होल्युशन, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. बघा, कन्सेप्ट एकदा आपल्या डोक्यात बसल्या की मग आपल्याला लवकर अंडरस्टँडिंग व्हायला लागतं. ठीक आहे. सेकंड नंबरचा दिलाय लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. नेक्स्ट इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. नेक्स्ट टुवर्ड्स ग्रीन केमिस्ट्री, ग्रीन एनर्जी, एनिमल क्लासिफिकेशन, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, सोशल हेल्थ अँड डिझास्टर मॅनेजमेंट. बघा, जे काही जीवशास्त्र आहे, जे काही बायोलॉजी आहे, त्याचा इन डिटेल स्टडी आपल्याला या पार्ट मध्ये करायचा आहे, ज्यामध्ये देर आर मेनली 2 पार्ट ऑफ द बायोलॉजी. फर्स्ट नंबर बॉटनी अँड सेकंड नंबर झुलॉजी. फर्स्ट नंबर बॉटनी, सेकंड नंबर झुलॉजी. ओके. बघा, लक्ष द्या समोर. सायन्स, व्हॉट इज मीन बाय सायन्स? विज्ञान. ठीक है. सायन्स आर क्लासिफाइड इनटू मेन 3 categories. First is, please speak now fast.
First is physics, second is chemistry, and third is biology. Third is biology. Okay. Physics means भौतिक शास्त्र, chemistry means रसायन शास्त्र, and bio means जीवशास्त्र. जीवशास्त्र शास्त्र मी लिहिलं नाही. लोगोस, लॉजिक, लोगोस. बघा आता याला मी शास्त्र पुढे लिहिलं नाही, मग याचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करायचा. समजतंय? आता एक लक्षात घ्या, आपण विचार करू लागलो बायोलॉजीचा, इथे आपल्याला पार्ट 2 बघायचा आहे. मग आता पार्ट 2 मध्ये जर आपण विचारात घेतला, पार्ट 2 आर क्लासिफाईड इंटू मेन 2 वेज. फर्स्ट इज बॉटनी and second is zoology. Second is zoology. हे शब्द ऐकले का तुम्ही कधी? ऐकलाय? बॉटनी मीन्स सजीवच आहे, हे सगळे सजीवच आहे. बट दोघांमध्ये बॉटनी मीन्स लिव्हिंग थिंग्सच आहे, हे पण लिव्हिंग थिंग्सच आहे. ओके, प्लीज स्पीक नाउ एनीवन, बॉयज. यस. आपण हे ऐकलंय बॉटनिकल गार्डन. बॉटनिकल गार्डन ऐकलाय शब्द? बॉटनिकल गार्डन नाव ऐकलंय? नाही ऐकलं. पण बॉटनी कसं समजणार तुम्हाला? बॉटनी, बोटानी, काही काही मुलं बोटानी म्हणतात. आता बघा, बॉटनी, बॉटनी मीन्स वनस्पती. बोला, वनस्पती शास्त्र. खरे ते ब्राह्मण बाबा म्हणतात माझ्या मागे म्हणा, मम पप दत्त. तसं नाही, वनस्पती शास्त्र. कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. फक्त मी सांगितलं तुम्ही ते बोलणार, लगेच विचारणार, असं करायचं नाही. आता ही झूलॉजी. झू, व्हॉट इज मीन बाय झू? बघायला गेले तुम्ही कधी? प्राणी संग्रहालय बघितलं कधी? प्राणी संग्रहालय नाही बघितलं? झू मीन्स प्राणी. लोगोज, 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 लोगोज मीन्स शास्त्र, मीन्स प्राणी शास्त्र, प्राणीशास्त्र. ठीक आहे. आता प्राणीशास्त्रामध्ये आपल्याला सुरुवातीला जर बघितलं आपण, इथे आपण कशाचा अभ्यास करणार आहोत? वनस्पतींचा. बरोबर. इथे आपण कशाचा अभ्यास करणार आहोत? प्राण्यांचा. दोन्ही लिव्हिंग थिंग्सच आहे, दोन्ही लिव्हिंग थिंग्सच आहे. बरोबर. आता यामध्ये जर का आपण बघितलं, हेरिडिटी अँड इव्हॉल्युएशन. फर्स्टली क्लिअर ऑफ द कन्सेप्ट हेरिडिटी. चॅप्टर अजून मी चालू केला नाही, चॅप्टर आपण स्टार्ट केलाच नाही. आपण थोडंसं त्याचं प्रिपरेशन करू लागलो की आपल्यामध्ये चॅप्टर कोणते दिले कंटेंट्स मध्ये. ठीक आहे, आणि मग आपण चॅप्टरकडे वळूया. ठीक आहे. फर्स्टली हेरिडिटी मीन्स, प्लीज स्पीक नाउ, व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी? हा कुणासारखा दिसतो? हा कुणाच्या गावातला आहे? धारवाड्याचा आहे. हा कुणासारखा दिसतो? मी कुणासारखा दिसतो? हा कुणासारखा आहे? ती तिकडची दिदी कोणासारखी आहे? बाहेर असलेला आपला एखादा काहीतरी प्राणी असेल आपण घेतलाय, तू कुणासारखा आहे? तू माझ्यासारखा दिसतो का? तू याच्यासारखा दिसतो का? एखादा प्राणी आपल्या दारासमोर बांधलाय आपण, तो याच्यासारखा आहे? माझ्यासारखा आहे? मी हे का सांगू लागलो? फर्स्टली क्लिअर ऑफ द कन्सेप्ट ऑफ हेरिडिटी. व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी? सारखेपणा, सिमिलॅरिटीज असं म्हणणं तुला. सिमिलॅरिटीज. ओके. काय सिमिलॅरिटीज आहे असं है ना? मग ती सिमिलॅरिटीज कुठून दिसणार आहे आपल्याला? कशातनं पुढे सिमिलॅरिटीज येणार आहे? आपण म्हणतो ना की अरे हा तर त्याच्या बाबांसारखा दिसतो, आजोबांसारखा, किंवा आजींसारखा दिसायला लागला, अरे मामांसारखा दिसतोय हा, हो की नाही? असं आपण म्हणतो ना, बरोबर की नाही? किंवा एखादा प्राणी आहे, एखादा प्राणी आपण बघा, आपल्याकडे गावाकडे जर आपण बघितला तर एखादा आपण गाय वगैरे, काऊज वगैरे असतात आपल्या गावाकडे, ऑक्स असतात है ना. एखादा काऊ आहे आपल्याकडे, एखादी काऊ आहे आणि त्या काऊची शिंग पार असे स्ट्रेट आहे मागे, आपण तिला म्हणतो ठिलार काऊ आहे, ठिलार गाय ही माझी है ना. ठिलार गाय व्हाईट रंगाची असते, जशी आपण नाही का आधी शोपीस म्हणून ठेवतो बनवलेल्या, सेम तशी दिसते. तिची पिलं कशी असणार आहे? कसे? त्यांचे पण शिंग तसेच.
है ना. का असं म्हणूया आपण जे ते फार लाल लाल मोठे मोठे ऑक्स असतात ते असे मोठे मोठे शिंगांचे गोल शिंगांचे, तो ऑक्स होईल का तिला? नाही. हे कशाचा बदल आहे हा? कशाचा चेंजेस आहे हा? हेरिडिटरी चेंजेस आहे. कसला चेंजेस आहे? हेरिडिटरी चेंजेस आहे. आणि हेरिडिटरी चेंजेस हा आपल्या फर्स्ट चॅप्टर मध्ये आपल्याला दिलेला असतो. फर्स्टली आपण बघत होतो की हेरिडिटी म्हणजे नेमकं काय. तर बाळांनो, हेरिडिटी कशाला म्हणतात? तर अनुवंशिकता. कशाला म्हणतात? अनुवंशिकता. आपण काय म्हणतो की हे बघा माझे केस पूर्ण व्हाईट व्हाईट व्हायला लागले, अनुवंशिकतेने होत असते. आपण म्हणतो माझ्या इथे टक्कल पडलंय. कशाने टक्कल पडलंय? अनुवंशिकतेने पडलं असेल, अनुवंशिकतेने पडलं असेल. आपण म्हणतो याला ट्युबरकुलोसिस आहे, टीबी आहे. आपण म्हणतो याला अस्थमा आहे. व्हॉट इज मीन बाय अस्थमा? अस्थमा मीन्स दमा. दमा माहिती आहे ना? दमा, श्वास घ्यायला त्रास होणे, लंग्स वगैरे थोडीशी प्रॉब्लेमॅटिकल होणे, श्वास घेता येईल त्यांना. ठीक आहे, दमा. दमा कन्सेप्ट आहे, ट्युबरकुलोसिस आहे. बरेचसे आपण म्हणतो की यांना हे अनुवंशिकतेने झालंय, मीन्स यांना हेरिडिटरी चेंजेस आहे हा, की याच्या एका त्याच्या स्पेसिस पासून दुसऱ्या स्पेसिस मध्ये डायव्हर्ट होणारा हा हेरिडिटरी चेंजेस आहे. अनुवंशिकतेने होणारे बदल आहे. काय काय बघा, काय काय फॅमिलीमध्ये त्या दिवशी नाही का आपल्याकडे एक ठेंगणा पोरगा आला होता है ना, एक छोटासा. आता मला सांगा, आपण म्हणतो ना त्याचे वडील जर छोटे असतील, अरे हा त्याच्या वडिलांसारखा आहे, अनुवंशिकतेने तो तसा झालाय. त्याच्या आईसारखा आहे, अनुवंशिकतेने तसा झालाय. काही काहींची हाईट फार हायटेड असते, उंच असते. काही काहींची आईज, डोळ्यांचा जो काही शेप आहे तो डोळ्यांचा शेप त्या ठिकाणी दिसतो की डोळे नेमक्याचे कसे आहे, आणि याच्या आईसारखे, याच्या वडिलांसारखे आहे. हेअर कुणासारखे आहे? याच्या वडिलांसारखे, याच्या आईसारखे आहे. बरोबर आहे की नाही? याचा कलर याच्या आईसारखा आहे, वडिलांसारखा आहे. हे सगळे हेरिडिटरी चेंजेस आहे. इथे लक्षात. आणि हे आपण चॅप्टर फर्स्ट मध्ये पाहणार आहे, आणि तो आपण अजून स्टार्ट केला नाही. इन डिटेल मी तुम्हाला चांगल्यापैकी सांगेन. ठीक आहे, जो तुम्हाला एकदम पूर्ण ती कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर होईल आणि ती कधीच तुम्ही विसरणार नाही. ओके. नेक्स्ट इज लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. पार्ट 1 मध्ये ज्या काही आपल्या बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत त्या या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहेत. पण त्याच्याऐवजी जो काही पार्ट 2 आहे, पार्ट 2 मध्ये आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत तर त्या आणखी याच्यामध्ये इन डिटेल दिलेल्या आहेत. मला तरी वाटतं बाकीच्यांचं इंट्रोडक्शन केल्यापेक्षा आपण थोडंसं चॅप्टर मध्ये एंट्री करूया, जेणेकरून तुमचा जो काही आळस आहे ना, जे एक दोघा जणांनी जो आळस दिला तर तो आळस थोडासा दूर जाईल आपला. ओके, तो आळस आपण दूर काढूया. अगोदर आपल्याला आता हे बघा, आपल्याला शिकायचं कसं आहे, फक्त माझ्याकडनं नाही, आपल्याला चर्चा करायची आहे आपलं. ठीक आहे, मी विचारणार, तुम्ही आन्सर देणार. जेव्हा आपली चर्चा क्लिअर होईल तर तेव्हाच आपल्याला ते समजणार आहे. तुम्हाला समजते मी काय बोलतोय? मी जे बोलू लागलो ते तुम्हाला समजतंय? इज नॉट? ओके, ठीक आहे. आता एकदा तुम्हाला एक काय करा, बुक जर तुम्ही आणला असेल तर पेज नंबर 22 ओपन करा. पेज नंबर 22, सायन्स पार्ट 2, पेज नंबर 22. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चन्सची आन्सर आपल्याला या ठिकाणी अगोदर घ्यावी लागेल, नंतर आपण पुढे चॅप्टरकडे वळूया. ठीक आहे, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. चॅप्टर नंबर 03, लाइफ प्रोसेस ऑफ लिविंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2. आता सगळ्यात सुरुवातीला लाईफ प्रोसेस. प्लीज स्पीक नाउ. व्हॉट इज मीन बाय लाईफ प्रोसेस? व्हॉट इज मीन बाय लाईफ? तुम्हाला समजून घ्यायचंय ना, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. बोलाल मग पटपट पटपट. हा, तुम्हाला हे समजतंय मी काय बोलू लागलो? व्हॉट इज मीन बाय लाईफ? आपण म्हणतो ना, माझी लाईफ, माझी लाईफ, माझी लाईफ, याची लाईफ, त्याची लाईफ. काय लाईफ? जीवन, आयुष्य, जीवन, हे म्हणजे लाईफ आहे. क्लिअर? मग याला आपण तुम्ही जीवन म्हटलं तरी चालते. जीवन, गावाकडचं जीवन नाही, हा वेगळा जीवन. प्रोसेस, व्हॉट इज माय प्रोसेस?
आपण म्हणतो ना एखादी प्रोसेस करायची, मला ही प्रोसेस करायची आहे, ती प्रोसेस करायची आहे. विनेस कार्य, क्रिया, प्रक्रिया, एखाद्या गोष्टीवरती होणारी पुन्हा एकदा क्रिया, प्रक्रिया. ओके, याला मी प्रक्रिया म्हणणार, काही अडचण नाही, प्रक्रिया. ओके, लाईफ प्रोसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, living organisms, non-living organisms. Please speak now. Living organisms, non-living organisms means सजीवांमध्ये होणारी जीवन प्रक्रिया, सजीव, नॉन लिव्हिंग निर्जीव, निर्जीव घटकांमध्ये. म्हणजे काय, आपल्या चॅप्टर मध्ये काय करायचं आहे, आपल्याला कसला स्टडी करायचा आहे? सजीवांमध्ये होणारी जी काही जीवन प्रक्रिया आहे, या जीवन प्रक्रियेचा इन डिटेल स्टडी, यामध्ये येणाऱ्या ज्या काही महत्वाच्या कन्सेप्ट आहे यांचा इन डिटेल स्टडी आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा. एवढं समजलं? त्यामध्ये तुम्हाला बघा चॅप्टरच्या आतमध्ये काही कन्सेप्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत, ज्या आपण शॉर्टकटली बघूया. सगळ्यात सुरुवातीला फर्स्टली बघा, तुम्हाला येलो रंगाच्या चार्ट मध्ये दिलाय, टेक्स्ट बुक मध्ये बघा येलो रंगाच्या चार्ट मध्ये reproduction. First is reproduction, and reproduction, types of reproduction, asexual and sexual reproduction. Okay, next is reproduction and modern technology. Modern technology, modern technology है ना, ही सेकंड नंबरची कन्सेप्ट आहे. थर्ड नंबर reproductive health, and लास्ट नंबर पॉप्युलेशन एक्सप्लोजन. ठीक आहे, या चार कन्सेप्ट आहे, इझिली क्लिअर होतात. आता त्याच्या आधी फर्स्ट आपल्याला एकदा समजून घ्यायचंय, कॅन यू रिकॉल मध्ये, कॅन यू रिकॉल मीन्स आपण आठवूया मागे आपण काय शिकलो. ठीक आहे, जे तुम्हाला 9th च्या सिलेबस मध्ये होतं, जे तुम्ही अभ्यासलंय. फर्स्ट क्वेश्चन, विच आर द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स? प्लीज स्पीक नाउ. हे तुमचं झालंय 9th मध्ये है ना, तोच क्वेश्चन आपल्याला दिलाय. हा क्वेश्चन क्लिअर झाला की मग आपण पुढच्या स्टेपवर जाणार आहोत. बघा, एखादा आपण फर्स्ट स्टेपला, आपलं फर्स्ट फ्लोअरला जर आपल्याला जायचं असेल, सेकंड फ्लोअरला आपल्याला जायचं असेल, तर फर्स्ट फ्लोअरला आपण कसं जातोय आपण? फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, फोर्थ स्टेप. का असं कधी झालंय, मला डायरेक्ट टेरिसवर जायचंय, मी फार स्पायडरमॅन सारखा डायरेक्ट फर्स्ट स्टेप मी टेरिसवरती गेलो, किंवा तुम्ही गेले, असं कधी होईल का? अजिबात नाही. तुम्ही बलून मध्ये बसला तरी नाही जाणार तिथे. ठीक आहे, मग यासाठी काय करावं लागणार आहे? फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, फोर्थ स्टेप, लास्ट स्टेप, टेरिसवरती जाणार. बरोबर. मग या पद्धतीने ज्या वेळेस आपण फर्स्ट स्टेप क्लिअर करूया, त्यावेळेस आपल्याला सेकंड स्टेप वरती जाता येईल. ठीक आहे, मग ही कन्सेप्ट आपली जर क्लिअर झाली तर आपण पुढे लगेच तिथे पुढे जाऊ शकतो. ओके, मग फर्स्ट क्वेश्चन इज, विच आर द इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स? ठीक आहे, लाईफ प्रोसेस जीवन प्रक्रियेमध्ये, कुणाच्या? लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांच्या जीवन प्रक्रियेमध्ये महत्वाचे इम्पॉर्टंट रोल कशा कशाचे आहेत ते आपल्याला सांगायचं. असे काय आहेत, कोणकोणते आहेत? प्लीज स्पीक नाउ. बघा, सजीव, लाईफ प्रोसेस, लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे सोडून द्या, आपण हे स्वतः. ठीक आहे, आपल्यामध्ये होणाऱ्या प्रोसेस नेमक्या कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होतात, आणि ज्याचा अभ्यास आपण 9th ला केलाय. जेवढ्या प्रोसेस तुम्हाला आतापर्यंत शिकवलेल्या आहेत, ते एखादी तुम्हाला जी आठवत असेल ती मला सांगा. रेग्युलर आपण दररोज जेवण करतो, झोपतो, उठतो, डेली रुटीन आपलं चालू असतं, आपण शाळेमध्ये जातो, घरी जातो. ओके, सगळ्या ज्या काही प्रोसेस आपल्या होत आहे, या प्रोसेसमध्ये ज्या काही आपल्याला सिलेबस मध्ये प्रोसेस दिलेल्या आहेत, ज्या आपण लिव्हिंग थिंग्स मध्ये स्टडी करतो, ज्या तुम्हाला 9th ला शिकवल्या आहेत, कोणत्या कोणत्या तुम्हाला आठवतात? ज्या तुम्हाला आठवत असतील, ज्या तुम्हाला आठवत नाही त्या मी सांगतो. अशी कोणती कन्सेप्ट आहे जी तुमच्या लक्षात आहे 9th ला शिकवलेली? स्पीक नाउ फास्ट, सांगा पटपट. हा, स्रबिसना असं कसं बसतो? हा हा, सांगा. बेटा, सपोर्ट सोड, चेअरचा सपोर्ट सोड.
हा, एकदम रिलॅक्स मध्ये बसायचं. सपोर्ट घ्यायचं नाही अजिबात कशाचाच, अजिबात सपोर्ट घ्यायचं नाही. मी आज सपोर्ट घेतो का असा, नाही ना, अजिबात नाही, एकदम असं रिलॅक्स. मग तेव्हा आपल्याला पटपट पटपट बोलता येते. ठीक आहे, सांगा बघा फास्ट सांगा, कोणत्या कोणत्या प्रोसेस आहेत ज्या आपल्या 9th शिकवल्या सरांनी? प्लीज यू नो व्हॉट इज फंक्शन्स ऑफ लंग्स? Which functions of lungs? Which functions of lungs? Please speak now. Not a heart. Not a heart. Recall question. Which functions of lungs? What is mean by lungs? Firstly, कशाला म्हणतोय आपण lungs? Lungs. 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 कशाला म्हणतो lungs? बरं मला, हा कोण बोलला? कशाला? फुफ्फुस. फुफ्फुस. ओके, आता लक्षात आलं सगळ्यांच्या? राहिलेले एवढे 7, 8, 10, 15 कशाला म्हणतात लंग्स? फुफ्फुस. आता मला सांगा, फुफ्फुस की फुफ्फुसे? फुफ्फुस की फुफ्फुसे? प्लीज स्पीक नाउ. फुफ्फुस. ओनली वन lungs working in the human body? Yes, only one lungs.